नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, 3 अंक घेतो मी, कोणतेही 3 अंक घेतले तरी चालतील। मी 1, 5 आणि 7 घेतो। हे 3 अंक घेतले। प्रश्न असा विचारला की ह्या 3 अंकांचा उपयोग करून 3 अंकी किती संख्या तुम्हाला तयार करता येतील, बरोबर? हा अर्धा प्रश्न झाला। अर्धा प्रश्न सांगणार मी अजून तुम्हाला, पण पहिल्यांदा अर्धा प्रश्न काय विचारला लक्षात घ्या। या 3 अंकांपासून 3 अंकी किती संख्या तयार होतील आणि जो दिला आहे तो अंक पुन्हा डबल नाही वापरायचा, म्हणजे अंकाची पुनरावृत्ती सुद्धा होऊ द्यायची नाही। मग तुम्ही 1 जर सुरुवातीला घेतला तर 5 आणि 7 157 ही एक संख्या होईल। पुन्हा 1 तसाच ठेवला तर 7 आणि 5 ही दुसरी संख्या तयार होईल, बरोबर की नाही? आता तुम्ही 7 जर सुरुवातीला घेतला तर 5 आणि 1 आणि 7 तसाच ठेवला तर 1 आणि 5 अशा ह्या 2 तयार होतील। आणि 5 जर सुरुवातीला घेतला तर 1 आणि 7 होईल आणि पुन्हा 5 सुरुवातीला ठेवला तर हा 7 इकडे घेऊ आणि 1 तिकडे टाकू। अशा ह्या 1 2 3 4 5 6 संख्या तयार होतील। या संख्यांचं वैशिष्ट्य काय आहे? जे अंक दिले ते अंकांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही अशा किती संख्या तयार करता येतील? 3 अंकीच, बरोबर? तर 6 संख्या तयार करता येतात मित्रांनो। आता मी तुम्हाला सांगितलं अर्धा प्रश्न मी विचारला होता, आता त्याच्या पुढचा अर्धा प्रश्न, ज्या संख्या तयार होतील त्यांची बेरीज किती? तर आपण काय करू, अशा ह्या संख्या तयार करू आणि मग याची बेरीज करू। 7 5 12 आहे 13 13 आणि 7 5 12 आणि 13 25 आणि 1 26 हातचे आले 2। आता तुमच्या लक्षात आलं याची बेरीज 26 येईल, हे 2 28 होतील, पुन्हा हातचे 2 आले, पुन्हा हे 26 आणि 2 28। अशा पद्धतीने 2886 याची बेरीज आली मित्रांनो। पुन्हा एकदा मित्रांनो मी प्रश्न सांगतो तुम्हाला, 1 5 7 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील? त्या संख्यांची बेरीज किती असेल? पर्यायातून योग्य उत्तर निवडा, असा प्रश्न असेल मित्रांनो। तुम्ही या पद्धतीने गेला आणि तुम्हाला जर हे उत्तर मिळालं तर हे उत्तर पर्यायात आहे की नाही शोधणार, म्हणजे तुम्हाला बरोबर पर्याय कळेल। पण मित्रांनो, इथं 3 अंक दिले, 6 संख्या तयार झाल्या। इथं जर अंक जास्त असले, पुन्हा 1 अंक घेतो मी, 3 घेतला, अजून 1 घेतला, 9 घेतला समजा। आता अंक दिले 5। आता तसाच प्रश्न जर विचारला, 5 ह्या 5 अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता, म्हणजे अंक पुन्हा वापरायचा नाही, अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता ज्या संख्या तयार होतील त्या सर्व संख्यांची बेरीज असलेला पर्याय निवडा। पर्याय दिलेले असतील 4, त्यातला योग्य पर्याय कोणता? म्हणजे तुम्हाला त्या संख्या किती असतील, त्या संख्यांची बेरीज किती असेल आणि ती बेरीज त्या पर्यायात आहे की नाही शोधायची, मग पर्यायाचं उत्तर लिहायचं। असा हा प्रश्न आहे मित्रांनो। पण मित्रांनो, या टाईपने तुम्हाला जाता येणार नाही। त्याचं कारण असं आहे, तुम्हाला इथं 5 अंक जर दिले ना तर 120 संख्या तयार होतील आणि 120 संख्यांची अशा पद्धतीने मांडणी करणं, त्याची बेरीज शोधणं आणि मग पर्याय शोधणं अजिबात सोपी गोष्ट नाही मित्रांनो। त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय मित्रांनो। आजच्या या व्हिडिओत मित्रांनो तुम्हाला या टाईपचा प्रश्न जर आला तर तो चुटकीसरशी सोडवता येईल, तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही। बेसिक पासून समजून घेणार आहोत आणि प्रश्न ट्रिकने कसा सोडवायचा तेही समजावून घेऊ। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं मित्रांनो। त्यामुळे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। सुरू करूया आजचा व्हिडिओ। चला तर मित्रांनो, तुमच्या समोर प्रश्न आहे बघा। 1 5 7 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज पुढीलपैकी किती? असा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याकडे काहीतरी ट्रिक असली पाहिजे, कारण तुम्ही प्रत्येक वेळी अशा संख्या मांडून हे उत्तर नाही काढू शकत मित्रांनो। अंकांची पुनरावृत्ती झाली नाही पाहिजे। 1 5 7 घेतला तर 1 7 5 होईल, नंतर 7 घेतला तर 5 7 होईल, 5 1 होईल आणि 7 घेतला तर 1 5 होईल आणि 5 सुरुवातीला घेतला तर 7 1 होईल आणि 5 सुरुवातीला ठेवला तर 1 7 होईल। अशा ह्या 6 संख्या तयार होतील, 6च संख्या तयार होतील, त्यामुळे झटकन करणं सोपं आहे। आता याची बेरीज करणं सुद्धा सोपं आहे मित्रांनो। 7 आणि 5 12 होतात, 13 14 14 आणि 5 19 9 7 16 26 होतात, 2 हातचे आले। आपण आत्ताच पाहिलं मित्रांनो, तर ही बेरीज अशा पद्धतीने होणार आहे 2886। आपला पर्याय क्रमांक 1 आहे। हे उत्तर झालं मित्रांनो। पण आता मी तुम्हाला काय सांगतो हे समजून घ्या। आजचा जो व्हिडिओ देतोय मी तुम्हाला तो यासाठी आहे की
आपल्याकडं अशी ट्रिक पाहिजे. ट्रिक का असायला पाहिजे? कारण इथं 3च अंक दिले, तुम्हाला त्या 6 संख्या तयार होतील, तुम्ही बेरीज करू शकता आणि पर्यायातलं उत्तर शोधू शकता. परंतु इथं जर 4 अंक दिले तर किती संख्या तयार होतील? 5 अंक दिले तर किती संख्या तयार होतील? मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं अगोदर, 5 जर अंक दिले तर 120 संख्या तयार होतात. मग तुम्ही 120 संख्या नाही ना मांडू शकत, त्याची बेरीज कशी करणार? आलं लक्षात? म्हणजे त्याला खूप सारा वेळ जाईल. म्हणून ट्रिक पाहिजे आपल्याकडं. ट्रिक समजावून देण्यासाठी मित्रांनो हा छोटासा प्रश्न आधी समजून घेऊ, ट्रिक कशी काम करते. आणि एकदा ट्रिक तुमच्या लक्षात आली की मग मात्र तुम्ही इथं कोणत्याही संख्या घेतल्या तरी काही अडचण नाही. तर आपण सगळ्या उदाहरणांचे सराव करणारच आहोत. पहिल्यांदा समजून घेऊ की ह्या प्रश्नाचं उत्तर ट्रिकने कसं सोडवायचं. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा अंकांची बेरीज काढा. म्हणजे दिलेले जे अंक असतात त्यांची बेरीज करा. अंकांची बेरीज. आता अंक कोणते दिले बघा? अंक दिली आहे 1 + 5 + 7. बरोबर, 7 × 5 = 12 आणि 1 = 13. अंकांची बेरीज किती आली? 13. हा प्रश्न ट्रिकने सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. कोणती? अंकांची बेरीज. ती तर सोपं आहे, दिलेले अंक त्यांची बेरीज करा. 13 बेरीज आली. बरोबर. दुसरं काय पाहिजे की संख्या किती तयार होतील, तयार होणाऱ्या एकूण संख्या. असं करतो मी बघा, इथं एकूण संख्या. एकूण संख्या. आता एकूण संख्या किती? तर त्यासाठी त्या संख्या किती दिल्या आहे तुम्हाला ते शोधा. किती संख्या दिल्या आहे? 1 2 3. संख्या किती दिल्या ते नंबर शोधा. संख्या दिली आहे 1 2 3, त्याचा गुणाकार करा, तेवढ्या संख्या तयार होतात. ही सुद्धा एक ट्रिक आहे मित्रांनो. तुम्हाला जर नंबर दिले आणि त्यापासून किती संख्या तयार होतात, तर तुम्हाला जेवढ्या संख्या दिल्या त्या किती आहेत तिथपर्यंत अंक मांडा 1 पासून, त्यांचा गुणाकार करा. 3 2 6, 6 1 6. तयार होणाऱ्या संख्या आहे 6, अंकांची बेरीज आहे 13. ह्या 2 गोष्टी तुम्हाला मिळाल्याबरोबर तुम्हाला उत्तर मिळतं. कसं बघा, जे 13 मिळाले ते आणि 6 यांचा गुणाकार करा. 13 * 78. बरोबर. त्याच्या पुढे जाऊ मित्रांनो आपण. इथं 13 * 78 उत्तर आलं. ह्या 7 आणि 8ची सुद्धा बेरीज करा. 1 अंकी उत्तर येईपर्यंत हे सुरू ठेवायचं. 8 आणि 7 किती आले? 15. 15 आले ना. पुन्हा 15चं पुन्हा काय होईल? 1 आणि 5, 1 + 5 = 6. 1 अंकी उत्तर आलं. हे 6 लक्षात असू दे मित्रांनो. काय केलं बघा, अंकांची बेरीज 13 आली, एकूण संख्या 6 आल्या. त्याची ट्रिक सांगितली मी तुम्हाला कसं शोधायचं. 13 * 78 काढले. 78 नको, आपल्याला 1 अंकी उत्तर पाहिजे, म्हणून ते जे उत्तर आलं त्याची बेरीज करा अंकांची. 7 आणि 8 15 होतात. 15ची पुन्हा बेरीज करा. 5 आणि 1 6 होतात. 1 अंकी उत्तर मिळालं 6. आलं लक्षात? ही झाली एक पायरी. दुसरी पायरी काय, तर हे तुम्ही असं केलं किंवा मी आता सांगतो तसं केलं तरी चालेल. कसं? 13 × 6 आहे ना, तर तुम्ही 13 * 78 नका करू, असं करू शकता तुम्ही. 3 आणि 1 4 करा. जे अंक दिले त्याची बेरीज करा. 3 आणि 1 4 × 6, 6 × 24 झाले की नाही. आता याची बेरीज करा. 2 + 4 = 6. पुन्हा 6 येतं बघा. म्हणजे कसंही करा तुम्ही. इथं जे दिलं त्याची डायरेक्ट गुणाकार केला, नंतर बेरीज करून शेवटचा 1 अंक मिळाला तरी चालेल. किंवा इथं हे कशासाठी सांगितलं मी, 3 आणि 1 4 का करा. समजा इथं आलं 170 × 95, मग मात्र 9 आणि 5ची बेरीज करा. इकडे 170 आहे ना, 7 आणि 1 8 करा आणि मग त्याचा गुणाकार करा. म्हणजे अजून सोपा गुणाकार करत जायचं. तर हे तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो, तर नंतरचं उदाहरण घेईल त्यावेळी तुमचं लक्षात येईलच. पण हे लक्षात ठेवा की अशा पद्धतीने करायचं आहे. 13 * 78 करा किंवा 3 आणि 1 4 करा. 6 × 24 करा. 24 4 आणि 2 पुन्हा 6 करा. 1 अंकी उत्तर आलं पाहिजे. हे आपण काय करतोय हे एकदा प्रोसेस तुमच्या लक्षात आली ना, मग ह्या प्रश्नाचं उत्तर सोडायला तुम्हाला वेळ नाही लागणार. 6 उत्तर आलं का नाही, हे 6 आपल्या खूप कामाचे. असं केलं तरी 6 उत्तर येतं ना, असं केलं तरी 6 उत्तर येतं ना. हे 6 खूप कामाचे. तुम्हाला जे पर्याय दिले ना त्या अंकांची बेरीज 6 आली पाहिजे. बघा, हे 6 आणि हे 2 8 होतात बघा. 6 2 8, 8 8 16, 16 आणि 8 त्रिक 24, म्हणजे याची बेरीज येते 24. 24चं पुन्हा 2 + 4 केले तर उत्तर येतं 6. इथं 6 उत्तर आलं ना, याचा अर्थ हाच पर्याय आपला बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर पहिला पर्याय आहे. का? कारण आपलं इथं ह्या आपण जी ट्रिक वापरते त्या ट्रिकने जर 6 उत्तर येत आहे तर पर्यायातल्या अंकांची बेरीज सुद्धा 6 आली पाहिजे. आणि ती 6 कशी? जी बेरीज येईल ते 2 अंकी येऊ द्या, 3 अंकी येऊ द्या, त्याची पुन्हा बेरीज करा. 1 अंक मिळेपर्यंत ते काम करायचं. इथं 1 अंक आला 6, इथं 6 आला, पर्याय हा जुळतोय म्हणजे हा पर्याय त्याचं उत्तर. लक्षात नाही आलं मित्रांनो, काळजी करू नका. मी उदाहरण बदलावणार आहे, पुन्हा एकदा समजून घेऊ आपण. पण हे बेसिक म्हणून तुम्हाला समजावून सांगितलं.
हे जे आपण कृती केली ना, इथं जी कृती केली आपण ही, इथं 13 गुणिले 6 78 करण्याऐवजी डायरेक्ट 1 अधिक 3 केले गुणिले 6 केले म्हणजे 6 चूक 24 झाले. ही कृती जी केली याला गणिताच्या भाषेमध्ये डिजिटल सम म्हणतात. याची डिजिटल सम आणि पर्यायाची डिजिटल सम ही जुळली की तो पर्याय आपला बरोबर असतो. या ट्रिकमध्ये आपल्याला बेरीज किती येते ते कळत नाही मित्रांनो, पण पर्याय मात्र सांगता येतो. आलं लक्षात? म्हणजे बेरीज ह्या पर्यायावरून आपल्याला समजतं की ही बेरीज असणार. आलं लक्षात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचा पर्याय आहे. समजून घेऊया दुसरं उदाहरण, म्हणजे पुन्हा एकदा व्यवस्थित सराव होईल तुमचा. पुन्हा एकदा उदाहरण तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो. 4 3 बघा आता इथं 4 3 9 7 आणि 6 हे अंक दिले. या अंकांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असणार? आपल्याला काय पाहिजे मित्रांनो? सर्वात पहिले काय पाहिजे? दिलेल्या अंकांची बेरीज पाहिजे. बरोबर की नाही? दिलेल्या अंकांची बेरीज करा. आपली ट्रिकसाठी डिजिटल समने हे उत्तर सोडवण्यासाठी आपली पहिली ट्रिक काय पाहिजे? आपल्याला पहिल्यांदा काय माहित पाहिजे? अंकांची बेरीज. बरोबर? अंकांची बेरीज पाहिजे आपल्याकडं. अंकांची बेरीज किती येईल? तर अंकांची बेरीज करा. 4 आणि 3 7 7 आणि 7 14 14 9 4 13 23 23 आणि 6 29 होतात. अंकांची बेरीज 29 आली. अजून काय मित्रांनो आपल्याला काय पाहिजे? एकूण संख्या. एकूण संख्या किती तयार होतील? आता एकूण संख्या किती तयार होतील तर त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितली. संख्या किती आहे? 5 पर्यंत आहे ना, मग 1 ते 5 अंक लिहा. संख्या किती आहे? 5 आहे. 1 2 3 4 5 संख्या आहे ना, मग 1 ते 5 अंक लिहा. 1 2 3 4 आणि 5 यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार केल्यानंतर जी उत्तर येईल ना तेवढ्या संख्या बनतील ह्या 5 अंकांपासून. 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दुने 120 आणि 120 गुणिले 1 120 1 120. तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 5 अंक जर घेतले तर 120 संख्या बनतील. आता बघा अंकांची बेरीज 29 आली, संख्या आल्या 120. हे दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या की आपल्याला हे उत्तर लगेच सांगता येईल. कसं बघा 120 गुणिले 29चा गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार खूप मोठा आहे, गुणाकार करूच नका. डिजिटल समने जायचं आहे आपल्याला. कसं बघा 29 गुणिले 120 नका करू. इथं 1 अधिक 2 अधिक 0 गुणिले 2 अधिक 9 करा. बरोबर? आता काय होईल मित्रांनो? 2 आणि 1 3 होईल गुणिले 9 2 11 होतील. बरोबर? आता 11 3 33 करा. 11 3 33 आलं. उत्तर जे मिळतं ते एक अंकी आलं पाहिजे. 3 अधिक 3 बरोबर 6. आलं लक्षात? आता हे जे 6 आहे मित्रांनो, हे 6 आणि ह्या अंकांची बेरीज ज्याची 6 येईल समजायचं तो पर्याय बरोबर. बघा 7 आणि 7 14 होतील. 14 आणि 6 6 आणि 4 10 20 होतील. 20 आणि 2 22 22 आणि 5 27 27 आणि 9 9 7 16 होतात. 36 उत्तर आलं. 36 ची बेरीज जर केली तर 9 येईल. बघा 3 6 आणि 3 9 म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. हा पर्यायचं ह्याचं उत्तर पहिला पर्याय नाही आहे. नंतर पुढे जाऊया. चला 7 आणि 7 14 होतील. 14 आणि 6 20 20 आणि 2 22 22 आणि 5 27 27 आणि 6 इथं 33 आले मित्रांनो. 3 अधिक 3 केले तर उत्तर येतं 6 म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पुढचे तपासू सुद्धा नका, हा पर्यायच बरोबर आहे आपला. आलं लक्षात मित्रांनो? या पद्धतीने जाणं एकदम सोपं आहे. त्यासाठी अंकांची बेरीज करा, ती करणं सोपं आहे. एकूण संख्या किती तयार होतील तर तुम्हाला संख्या किती दिल्या 1 पासून तेवढे अंक लिहा, त्यांचा गुणाकार करा, तेवढ्या संख्या तयार होतात. बरोबर? या पद्धतीने गेला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुटकीसरशी मिळेल, सेकंदात मिळेल. परंतु तुम्ही संख्या मांडायचं जर म्हटलं तर मग मात्र ते काम तुमच्याकडून होऊच शकत नाही. किंवा 120 संख्या मांडणं, त्याची बेरीज करणं आणि मग पर्याय शोधणं हे शक्य नाही. त्याला खूप वेळ लागेल. पेपरचा सगळा वेळ संपून जाईल तरी हा प्रश्नाचं काम पूर्ण होणार नाही. एक उदाहरण मित्रांनो मी तुमच्या सरावासाठी देणार आहे, पण त्या अगोदर अजून एक महत्त्वाचं उदाहरण आहे या टाईपमधलं, ते समजावून देतो. जर या अंकांमध्ये जर 0 आला तर मग काय करायचं? कारण हे 5 अंक आहे तर 120 संख्या तयार होतील, पण मध्ये जर 0 आला तर 0 पासून तयार होणाऱ्या संख्या नसतात ना. म्हणजे बघा 4 3 9 7 6 असं होऊ शकतं, ही संख्या तयार होऊ शकते. पण इथं जर मध्ये 0 आला तर 0 आपण 1 नंबरला घेऊन तर संख्या नाही तयार करू शकत, तर ती 4 अंकी संख्या तयार होईल. आपल्याला मात्र 5 अंकी संख्या करायची असते.
तर मित्रांनो अशा वेळी सुद्धा काय करायचं तेही समजावून घेऊया आणि एक उदाहरण शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सरावासाठी देईल, त्याचं उत्तरही सांगून ठेवील मित्रांनो, काळजी करू नका, फक्त ते उत्तर तुमचं बरोबर येतं का या पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे। तर चला मित्रांनो, प्रश्न तुमच्या समोर आहे। आपल्याला काय पाहिजे असतं, दोन गोष्टी माहित असायला पाहिजे, काय अंकांची बेरीज किती येते आणि एकूण किती संख्या तयार होऊ शकता। इथं प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, 5 4 3 2 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज पुढीलपैकी किती। आता संख्या जर अंक जर 5 दिले तर सर्व संख्या म्हणजे 5 अंकी, बरं इथं लक्षात घ्या 5 अंकी हा शब्द लिहायचा राहून गेला होता। या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता तयार होणाऱ्या सर्व 5 अंकी संख्यांची बेरीज पुढीलपैकी किती। तर जेवढे अंक दिले तेवढ्याच संख्या किती तयार होतील आणि त्यांची बेरीज किती, असा प्रश्न आहे हा। बघा मित्रांनो, 5 अंक दिले, 5 संख्या दिले ना, मग काय करणार, अंकांची बेरीज किती येईल, अंकांची बेरीज आपण पहिल्यांदा काय करतो, अंकांची बेरीज शोधतो, मग बेरीज इथंच करा डायरेक्ट। आता कशाला वेळ वाया घालवायचा, 5 आणि 4 9 3 12 13 14, बेरीज येणार आहे 14। संख्या किती तयार होतील, संख्या किती तयार होतील, तर अंक दिले आहे 5। इथं खूप मोठी गडबड आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या, कारण शून्य आल्यानंतर आपण गडबड होऊ द्यायची नाही। शून्य आल्यानंतर थोडीशी मेथड बदलणार आहे। कसं बघा, अंक किती आहे 5, 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5, तर एकूण संख्या किती मग, आता 5 चौक 20 20 त्रिक 60 60 2 120 आणि 120 1 120, एकूण संख्या तयार होणार आहे 120। लक्षात घ्या 120 संख्या तयार होतील की नाही, म्हणजेच मित्रांनो 120 संख्या तयार होणार आहे, अंक 5 आहे, मग एका अंकासाठीच्या वाट्याला जर काढल्या आपण, एका अंकाला जर वाटल्या तर 120 भागिले 5 केले तर एका अंकाच्यात किती संख्या तयार होतील, म्हणजे फक्त 5 पासून किती संख्या तयार होतील, फक्त 4 पासून किती होतील, सगळ्यांचे मिळून 120 होतील ना। मग 5 अंकांच्या जर 120 तर 5 ने भाग जर दिला तर 5 दुने 10 आणि 5 चौक 20, म्हणजे प्रत्येक अंकापासून 24 संख्या तयार होतील। बघा प्रत्येक अंकापासून 24, अंक आहे 5, एकूण झाल्या 120। येतंय लक्षात, आता हे 24 कुठून आले लक्षात आलं, प्रत्येक अंकापासून 24 संख्या तयार होतील। हे तुमच्या लक्षात आल्यानंतर इथं लक्षात घ्या मित्रांनो, 5 पासून 24 होतील, 4 पासून 24 होतील, 3 पासून 24 होतील, 2 पासून 24 होतील, पण 0 पासून 24 होणार नाही, कारण 5 अंकी जर संख्या असेल तर तिच्या सुरुवातीला 0 घेता येणार नाही मित्रांनो, ती 4च अंकी राहील। एक अगोदरच्या स्थानावर 0 घेऊन उपयोग नाही होणार, म्हणजे 0 प्रत्येक अंकापासून जर 24 होत आहे तर 0 पासून सुद्धा 24 पकडले आपण याच्यामध्ये, बरोबर की नाही, म्हणून 0 पासून ज्या 24 तयार होणार आहे त्या 4 अंकी असतील, त्या आपल्याला काढून टाकावं लागतील, म्हणून 120 वजा 24 करावं लागतील, उत्तर येईल 96। हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मित्रांनो। आणि मग एकूण ज्या संख्या असतील त्या असणार आहे मित्रांनो 96, आणि हे 96 का उत्तर आलंय, कारण इथं 0 दिला, तर 0 पासून तयार होणाऱ्या ज्या 24 आहे त्या आपल्याला वगळून टाकाव्या लागतील, म्हणून इथं एकूण ज्या संख्या आहे मित्रांनो त्या आहे 96। आणि आपल्या ह्या दोन किमती मिळाल्या का आपण काय करतो, 96 गुणिले 14, आता हा गुणाकार करतच बसत नाही आपण, 4 अधिक 1 5 करतो, 9 6 15 करतो, 15 5 75 आले, 75चं पुन्हा एक अंकीच उत्तर आलं पाहिजे की नाही, 7 आणि 5 12 आले, 2 आणि 1 3 आले, उत्तर आलं 3। हे कसं करतोय तुमच्या लक्षात आलं असणार। आता इथं जर 3 आले तर यातल्या कोणत्या पर्यायाची बेरीज 3 येते, बेरीज करत राहायचं, शेवटी एक अंक राहिला पाहिजे। 7 आणि 3 10 आणि 3 13 14 15 15 9 5 14 24 25 26 27, याचं 27 उत्तर येतं, 7 आणि 2 9 होतात, चालणार नाही, हा पर्याय नाही। 7 आणि 3 10 आणि 3 13 14 15 15 9 6 15 9 5 14 24 24 आणि 6 30 होतात, इथं मात्र 3 आले मित्रांनो, कारण 3 आणि 0 काय होईल 30, कारण 3 आणि 0 30 होतोय ना, तर 3 आणि 0ची बेरीज केली तर उत्तर 3 येतं, म्हणजे आपला पर्याय हाच असणार मित्रांनो, काळजी करायचं अजिबात कारण नाही। या पद्धतीने पुढचे पर्याय जर चेक केले तुम्ही, 7 आणि 3 10 3 13 14 15 15 5 20 20 आणि 9 29 होतात, 9 2 11 उत्तर येतं याचं, 11 आणि याचं पण 1 1 पुन्हा 2 होतील, 7 आणि 3 10 आणि 3 13 14 15 15 9 5 14 24 24 आणि 7 31, 7 आणि 4 11 31 होतात, 3 आणि 1 4 होतील, तर आपला पर्याय हाच आहे, हे उरलेले पर्याय चुकीचे आहे।
तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता येतं मित्रांनो. या टाईपचा प्रश्न जर आला मित्रांनो तर आता मात्र तुमचा हा प्रश्न चुकायला नको. तुम्हाला ट्रिक सांगितली, या छोट्याशा ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर तुम्हाला पटकन पर्यायातलं उत्तर कोणतं बरोबर आहे ते तुम्ही सांगू शकता ट्रिकने. एक उदाहरण शेवटचं तुम्हाला सरावासाठी देणार आहे, त्यासाठीचे अंक मी लगेच समोर लिहितो आणि त्याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. उत्तर मी का सांगणार आहे, कारण तुम्ही तुमच्या पर्यायामध्ये जे उत्तर असणार आहे, तुमचा जो पर्याय असणार आहे मित्रांनो, तो तुमचा जर बरोबर आला तर समजायचं तुम्हाला हा व्हिडिओ मी जे समजावून दिलंय ते तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं. तर हे 4 पर्याय आहे मित्रांनो. या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे तेही मी तुम्हाला सांगतो. 1, 3, 5, 7 आणि 9 या 4 अंकापासून अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता तयार होणाऱ्या सर्व 5 अंकी संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 0. 1, 2, 3, 4, 5, 2 0. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 3. आता तुम्ही हा प्रश्न मी समजावून दिलेल्या पद्धतीने सोडवा. तुमचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येतं का चेक करा. जर पर्याय क्रमांक तुमचा 3 बरोबर आला तर आपला व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजलाय असं समजेन मी. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल व्यवस्थितपणे तर आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं. आणि व्हिडिओ जर तुमचं जर उत्तर बरोबर नाही आलं मित्रांनो तर काय करायचं, लाईक करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा व्हिडिओ पाठीमागे घ्या, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि मग पुन्हा एकदा सराव करा. एकदम सोपी ट्रिक सांगितली मित्रांनो, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. डिजिटल समचा उपयोग आपण हा प्रश्न सोडवताना कसा करू शकतो हेच याच्या पाठीमागे बेसिक आहे मित्रांनो. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना डिजिटल सम हा शब्द सांगितला की खूप गोंधळून जातात, म्हणून मी तो शब्द थोडासा मागे ठेवला आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ते समजावून दिलं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याचा प्रतिसाद आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसाठी सुद्धा जर गरजेचा असेल मित्रांनो तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. गणितासंबंधी अशाच महत्त्वाच्या टॉपिकमध्ये लवकरच तुम्हाला व्हिडिओ देईन मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.